सलामीचे दोन फलंदाज अमोल आणि जलसिंग पाटीलची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. सन्माननीय राहुलजी दिंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. RMS प्रणित पन्हाळा टायगर संघाचे ते संघ मालक देखील आहेत. क्रिकेट खूप फास्ट होतंय. प्रत्येक संघ आपण पाहतोय संघ मालक आहेत. आकर्षक जर्सीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 षटकांचा हा सामना, प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. ज्या खेळपट्टीवरती चौकार षटकारांची आतिषबाजी झाली, विकेटची हॅट्रिक झाली, ती विकेट बनवण्यासाठी मात्र ज्यांनी मेहनत घेतली त्याच्यामध्ये लल्लन मकवाना असतील, त्याचबरोबर साद मुजावर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. कारण त्यांनी खेळपट्टी बनवली म्हणून हे खेळाडू मैदानावरती चौकार षटकारांची आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शोले चित्रपट आपण सर्वांनी पाहिला. 1975ला शोले चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज वैभव. पहिला चेंडू समोर जलसिंग. पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू आहे पहा. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव घ्यायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केलाय. धोकादायक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती घेतली. 8 षटकांचा सामना, 5 गोलंदाजाचा वापर, 2 षटके पहिली पॉवर प्ले असतील, त्याच्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले देखील असेल. 4 ते 7 षटकांच्या मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. सीमा रेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत, सीमा रेषेपासून आपण थोडंसं बॅरागेटिंगला आपण चिटकून बसायचंय. काय प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. आमचे कॅमेरामन सुद्धा प्रेक्षकांच्या प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी प्रेक्षकांवरती कॅमेऱ्याची देखील नजर आहे. आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या समर्थकांना देखील सूचना असेल, आपला कोणताही समर्थक मैदानामध्ये येता कामा नये. कारण समोरचा संघ पाहुणा संघ आहे आणि न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल गोलंदाजी करतोय वैभव. वैभवचा हा चेंडू ब्लास्ट चेंडू, फटका धुवाधार खेळलाय आणि सामन्यातला पहिला कडक कडकडीत प्रहार अमोलच्या बॅट मधून आलाय. चौकार. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा महासंग्राम आपण पाहतोय. महाअंतिम सामना, मेगा फायनल, ग्रँड फिनाले. कागलकरांचा अभूतपूर्व असा उत्साह. मला वाटतं इतका उत्साही प्रेक्षक आहे. IPL चे संघ सुद्धा म्हणत असतील, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी सुद्धा म्हणत असतील की आम्हाला या मैदानावरती एक सामना खेळायचा आहे. इतके उत्साही प्रेक्षक आहेत. पुन्हा एकदा फटका खेळला. यावेळी क्षेत्ररक्षक असेल. क्षेत्ररक्षक मला वाटतं मयूर शेलार. हातातून चेंडू निसटलाय. इथं पहा, मी सांगितलं क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील आहेत. आपण देखील सीमा रेषेच्या बाहेर आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. कोणताही मोठा सण असू द्या, मिरवणुका असू द्या, उत्सव असू द्या, जत्रा असू द्या, यात्रा असू द्या, महाराष्ट्र पोलीस बांधव सदरक्षणाय खल निगराणाय 24 तास जनतेच्या सेवेसाठी. इथं मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय. पहिल्या 2 चेंडूवरती पहा चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अमोलची. त्याच्यानंतर थोडीशी बॅट उलटी करण्याचा पराक्रम केलाय. 8 षटकांचा हा सामना आहे. लाख मोलाची लढत आहे. दोन्ही संघाच्या नावावरती 1,01,000चं पारितोषिक जमा आहे. परंतु हे पारितोषिक पुढच्या 1 तासामध्ये 1,00,000चे 1,51,000 करायचे. थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरती आहे. एक धाव मात्र. कॉम्बिनेशन पहा चांगला आहे. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डावखुरा फलंदाज. मात्र जलसिंग पाटील या स्पर्धेमध्ये 4 चेंडूवरती 4 षटकाराचा पराक्रम जलसिंग पाटीलच्या नावावरती आहे. 5 चेंडूवरती 5 षटकाराचा पराक्रम आपण जर पाहिलं तर संदीप मकवानाच्या नावावरती जमा आहे. 6 चेंडूवरती 6 षटकाराचा पराक्रम सुशील बुर्लेच्या नावावरती जमा आहे. पुन्हा एकदा फटका धुवाधार खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. सावध थोडीशी सुरुवात. एक चौकार जरूर आला. 9 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं षटक
आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहा काय कमालीची गोलंदाजी. मंचावरती विराजमान सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतोय. वेळेअभावी मी सर्वांची नावं घेत नाही. मी मगाशी सांगितलं, शेक्सपियरनं सांगितलंय नावात काय ठेवलंय, फुलाला त्याच्या सुगंधावरनं ओळखता येतं. अशी सुगंधित कार्य करणारी तुमच्यासारखी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी सर्व मान्यवर लोक मंचावरती आहेत. तुमच्या कार्याचा दरवळ कागल तालुक्याच्या सर्व दूर पसरतोय. ही सुद्धा कागल तालुक्यांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. तो कितीतरी सीमारेषेच्या बाहेर आला आणि त्याने चेंडू आतमध्ये टाकला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला आणि तिथं विकेट मात्र आली होती. अशा प्रकारचे झेल आपल्याला या मैदानावरती देखील पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं सामन्यातलं षटक क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा हा पॉवर प्लेचं षटक असेल. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक दुसरं. पहिला चेंडू समोर जलसिंग पाटील. ओहो, इथं मात्र रिव्हर्स स्वीप केलाय, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. मला वाटतं क्षेत्ररक्षक किरण असेल आणि एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 10 धावा. गोलंदाज मयूर. क्षमा असावी, गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज देवदास. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील अनुक्रमे आपण पाहतोय. उज्ज्वल आणि आदित्य हे देखील समालोचन कक्षामध्ये आहेत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज देवदास आणि समोर मात्र फलंदाज ज्यांना ISPLचं मैदान आपल्या नावावरती केलं. आज या मैदानावरती त्यानं पाहिलं की सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थरारक फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता हा खेळाडू. इथं खूपच खराब चेंडू आहे. अकोट टप्प्याचा चेंडू तर आहेच आहे, परंतु उसळी देखील जास्त आहे. 1 बाउन्सचा इशारा ॲट ए टाइम. दोन्ही पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, 1 बाउन्सचा इशारा येतोय. ही गोलंदाजासाठी मात्र चांगली निशाणी नाहीये. एक अवांतर धाव, अतिरिक्त धावा देखील रोखाव्या लागतील. एकूण धावफलकावरती धावा झाले त्या 11. अजूनही सामन्यातलं षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं. ओहो, क्लास चेंडू टाकलाय. काय जबरदस्त चेंडू टाकलाय पहा. अगदी यष्टीचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11चा संघ मात्र आपण पाहतोय. चला, थोडंसं आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव देखील आलेले आहेत. आपल्याला विनंती असेल आपण स्टेज जवळ यायचंय. अपेक्षेपेक्षा पुन्हा एकदा थोडीशी उसळी मात्र आपल्याला पाहायला मिळते. फटकावलाय, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. इट्स अ नो बॉल कॉल. कारण याच्या अगोदर आपण पाहिलं 1 बाउन्सचा इशारा दिला होता. इट्स अ नो बॉल कॉल. अतिरिक्त धावा देखील संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. जागतिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती सर्वात जास्त फायदा उचलणारा खेळाडू विराट कोहली. इथं फटका खेळलाय. फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिट चेंडूवरती फ्री हिट दणका होणार का? आणि चेंडू मात्र सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार येतोय, चौकार. धावसंख्येला तोडफोडीला मात्र सुरुवात झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. ओव्हरस्टेप पाहिजे. पुन्हा काय होणार मैदानावरती? अगदी पंच काहीच खेळाडूंसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तांत्रिक बाबी देखील या ठिकाणी तपासले जातात. आमचे तिसरे पंच अतुलजी भालेराव सर आपल्यासोबत जोडले गेलेत. मॅन फ्रॉम श्रीरामपूर.
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि या चेंडूवरती मात्र कडक कडकडीत प्रहार, एक चौकार देखील आलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी देवदत्तची आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी निराशा मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11. आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 19 धावा, 9 चेंडू पहा टाकले गेलेत आणि 19 धावा खर्च केले गेलेत. 9 चेंडूमध्ये 19 धावा. इथं हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा. इट्स ओ यावेळी मात्र फलंदाज होतोय बाद. बॅट चिकट घेतले, स्टंप मध्ये अत्याधुनिक माईक आहेत. माईक म्हणून समालोचन कक्षामध्ये आवाज आलाय आणि बॅट चिकट घेतली. जलसिंग पाटील बॅक टू पॅव्हेलियन. थोडासा महागडा जरूर ठरला गोलंदाज, परंतु महत्वाची विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे. जलसिंग पाटील बॅक टू पॅव्हेलियन. अकरा वाजून 4 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. 40 मिनिटाचा आपल्याला वेळ असेल 8 षटकांसाठी. निर्धारित 40 मिनिटांमध्ये आपल्याला 8 षटकं पूर्ण करायची. नवीन फलंदाज मात्र येतोय मैदानावरती. नवीन फलंदाज मात्र पाहतोय आपण अमित पाटील, मॅन फ्रॉम मुंबई. मुंबईकर हा फलंदाज मात्र आज कागलचं मैदान आपल्या नावावरती करणार का? परंतु गोलंदाज थोडासा महागडा ठरला होता देवदास, परंतु विकेट मात्र त्यांना केले प्राप्त. एकूण धावा 19, एक बाद 19. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकातला अंतिमचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक समाप्त होतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत धावफलकावरती. बऱ्यापैकी रोखलंय. षटक क्रमांक 3 पाहूया गोलंदाजी मार्गावरती कोणता गोलंदाज मात्र अग्रेसर होतोय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी एक अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय अक्षयजी शेळके साहेब प्रेमी कागल या सर्वांच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, खराब चेंडू टाकलाय आणि या चेंडूचा केलाय लिंबू. सरळ भिरकावलाय, सीमारेषेवर येतोय षटकार. इथं झेल टिपण्याची संधी होती. प्रेक्षकांनी जर एका हातामध्ये झेल टिपला तर 201 रुपयांचं पारितोषिक भव्य रोजगार निर्मिती प्रकल्प अंतर्गत आयोजन समितीच्या वतीनं 201 रुपयांचं पारितोषिक आहे. मला वाटतं 201 रुपये हातातून निसटलेत. 200ची नोट अज्जात हातातून निसटले, नाहीतर सामना पाहायला गेले सोबत 200 रुपये सुद्धा आले. असा आनंद झाला असता. खराब चेंडू टाकलाय पहा. आखूट टप्प्याचा चेंडू होता. अमोलनं मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि सरळ भिरकावून दिलाय षटकार. गोलंदाज अमोल. षटक क्रमांक मैदानावरती टाकलं जाते 3. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा. एक बाद 25. अमोलची आणि अमित पाटीलची जोडी मैदानावरती.
पुन्हा एकदा फटका तर चांगला, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील होता अमित पाटील, परंतु नक्कीच समजदारी दाखवले. दोन्ही फलंदाजामध्ये समन्वय आहे. एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा, 1-26. इथं ओहो, प्रयत्न चांगले होते, प्रयत्न चांगले, जबरदस्त कव्हर्स मध्ये हा चेंडू खेळलाय, सीमारेषा पार फटकावलाय, येतोय चौकार. आज मात्र मला वाटते 50% प्रेक्षकांचे मोबाईल सुद्धा मैदानावरती स्विच ऑफ असतील. एखाद्याला जर फोन आला तर तो कॉल उचलतो, घरातील फोन करतात, घरातून विचारलं जातं बाळा कुठं आहे, हा सांगतो की मी जरा मित्रासोबत दवाखान्यात आलोय, आणि हा असतो इथं कागलच्या मैदानावरती. आज त्यांनी सांगितलंय, घरच्यांनी सुद्धा येताना सांगितलंय, स्वयंपाक करून ठेवलाय, आल्यानंतर तुमचं तुम्ही स्वयंपाक करून ठेवलेला आहे, आल्यानंतर तुमचं तुम्ही जेवण करा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्टेप आउट झालाय, परंतु नॉन स्ट्राईकला काय झालंय इथं मात्र फलंदाज, ओहो काय चांगला थ्रो टाकलाय, परंतु इथं काय झालंय मैदानावरती पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे, नॉन स्ट्राईकला देखील पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. कोणाची वेळ आली आहे, कोणाची वेळ संपली आहे. मित्रांनो, हातामध्ये 100 रुपयाचं घड्याळ आहे, 1000 रुपयाचं घड्याळ आहे, लाख रुपयाचं घड्याळ आहे, हार्दिक पांड्यासारखं कोट्यावधी रुपयाचं घड्याळ आहे. याला महत्व नाही, वेळ चांगली पाहिजे, माणसाची वेळ चांगली पाहिजे. आता काय घडलंय, काय बिघडलंय, दूध का दूध, पाणी का पाणी. दोन्ही स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर दोन्हीकडच्या यष्ट्या उद्ध्वस्त झालेत. पंचतांत्रिक बाबी तपासतात tenniscricket.in माध्यमातून वॉर रूम मधून काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत निर्णय येईल. नॉन स्ट्राईकला जर गोलंदाजाचा हात लागून जर चेंडू यष्टीवरती आदळला असेल तर मग मात्र पाहावं लागेल काय घडलंय, काय बिघडलंय. परंतु अगदीच मात्र क्लोज एन्काउंटर कुणाचं झालंय, अमितला परतावं लागेल का अमोलला परतावं लागेल, काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय मैदानावरती मात्र आपण पाहतोय. आणि अमोल 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 थांबलाय काही क्षण मैदानावरती. अमित अगदीच डिसिजन मात्र आपण पाहतोय. गोलंदाज, मला वाटते गोलंदाजाच्या पायावरती चेंडू आदळला आणि चेंडू मात्र नॉन स्ट्राईकच्या यष्टीवरती जाऊन धडकलाय. आणि त्यावेळी मात्र आपण पाहतोय अमोल अगदी फ्रॅक्शन ऑफ टाइम, आपण म्हणतो ना डोळ्याची पापणी लवते न लवते, तितका फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये हा निर्णय मात्र आपण आपल्यापर्यंत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. ती तिसरे पंच मात्र आपण पाहतोय, अगदी फटका तर खूप आकर्षक खेळला होता, स्ट्रेट ड्राईव्ह केला होता अमित पाटीलच्या बॅट मधून, परंतु इथं मात्र आपण पाहतोय अगदी लाईव्ह स्क्रीनवरती सोडले. पहा चेंडू पायावरती गोलंदाजाच्या आढळला आणि त्यावेळी मात्र अमोल आपल्याला स्पष्टपणे बाहेर दिसतोय. आणि अमोल मात्र बाहेरचा रस्ता, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. हा सुद्धा या मैदानावरती आज आपण इतिहास पाहिला. एकाच वेळी जर आपण पाहिलं तर दोन्हीकडच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. जरी नॉन स्ट्राईकला बाद झाला नसता तरी मग स्ट्रायकरला फलंदाज बाद झालाच होता. परंतु इकडे आपण पाहतोय जी गोष्ट, जी घटना मैदानावरती पहिल्यांदा घडली आणि त्याच्यामध्ये अमोल निराश असेल, कारण क्रिकेटच्या मैदानावरती धावबाद होऊन परतणं हे कोणत्याही फलंदाजासाठी निराशेचंच असू शकतं. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय प्रमोद. तर प्रमोद आणि अमित पाटील, चला सामन्याला मात्र सुरुवात. धावसंख्या चांगली आहे पहा, परंतु जलसिंग परतलाय आणि अमोल परतलाय. सलामीची जोडी बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाज मार्कवरती वैभव, या संघाचा हुकमी एक्का हा सुद्धा गोलंदाज आहे. त्यानंतर आपण अक्षयला देखील पाहणार आहोत. अक्षय वाटारकर, मॅन फ्रॉम फलटण,
पश्चिम महाराष्ट्राच्या फलटण तालुक्यातला हा सितारा अगदी खचाखच अशी भरलेली सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते. ओहो, हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल कॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे. पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती नाहीये. जर आपण पाहिलं तर पॉईंटला जर हा चेंडू खेळला असता तर नक्की चेंडू जर बॅटवरती आला असता तर एक मोठा फटका देखील होऊ शकला असता. उजव्या एष्टीच्या बाहेरून थोडासा चेंडू जातो. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि इथं मात्र थोडीशी जोखीम. ओहो, इथं पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्रेक्षकांना थोडीशी सूचना आहे. आतल्या खेळाडूंचा थोडासा गैरसमज होतोय. तुम्ही नेमकं फिल्डर आहात का प्रेक्षक आहात? जे अगदी बाउंड्री लाईनवरती बॅरागेटिंगला टेकून उभारलेले आहे, थोडंसं खाली बसा आपण. आपल्या समोर जे खेळाडू आहेत त्यांच्या पाठीमागचे थोडंसं खाली. मला वाटतं आमचे लल्लनच होते का काय त्या ठिकाणी? लल्लन आहेत का? एकूण 33 धावा, 2 बाद 33. हे पहा, द लिजेंड क्रिकेट आहे, कारण आहे मुंबईचा आणि अगदी त्याच पद्धती. ओहो, इथं पहा चेंडू हातात आला होता. थ्रो करायचा होता. चेंडू हातातून निसटला. परंतु इथं मात्र फलंदाजांनी केलंय संधीचं सोनं. या चेंडूवरती मात्र धावा मिळत आहेत त्या एकूण 3 धावा आणि या 3 धावेने एकूण धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 36. क्रिकेटचं मैदान असू द्या, नेहमी पुढं राहिलं पाहिजे. फुटवर्क देखील तितकंच महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क, सध्या या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर आपला मोबाईल चालत नाही आणि फलंदाजाकडे जर फुटवर्क नसेल तर तो फलंदाज फार काळ खेळपट्टीवरती टिकत नाहीये. आयुष्यात मित्रांनो आहे ना, ती माणसं कधीच मागे राहत नाहीत. आयुष्यात ती माणसं कधीच मागे राहत नाहीत. एखाद्याच्या लग्नाच्या आमंत्रणामध्ये गेल्यानंतर गुलाबजामन किंवा मट्टावाला जर येताना दिसला तर आपल्या समोरच्या वाटीतला मट्टा आणि गुलाबजामन जो पटकन रिकामा करतो, ती माणसं आयुष्यात कधीच मागे राहत नाहीत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज. आज या मैदानावरती अनेक स्टार खेळाडू अगदी पहिल्या दिवसापासून खेळून गेले, ज्याच्यामध्ये आसिफ शेख, प्रथमेश राठोड, अनेक दिग्गज खेळाडू, अक्षय तावरे, धनंजय भिंताडे, अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला जलवा या मैदानावरती दाखवलाय. प्रत्येकाचं स्वप्न होतं या स्पर्धेची फायनल मला खेळायची आहे, कारण मानाची, अभिमानाची, लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. जे पारितोषिक आमच्यापर्यंत सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर, अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बापूजी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकाचं 1,01,000 रुपयाचं पारितोषिक जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य श्री शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजाला खूप वेळ दिलाय हा चेंडू खेळण्यासाठी, परंतु फटका तितकासा चांगला मिळाला नाहीये. स्क्वेअर लेगला जर चेंडू गेला असता तर नक्कीच हा मोठा फटका होऊ शकला असता. 1 धाव या चेंडूवरती घेतली गेले. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज रोहित आणि स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रमोद. आघाडीचे 2 धुरंधर, 2 शिलेदार, अमोल परतला, जलसिंग परतला. त्याच्यानंतर धावसंख्या थोडीशी मंदावली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 4 टाकलं जात आहे. 8 षटकांचा हा सामना. हॉटेल न्यू डॅझल, स्वर्गीय नायक 11 कागल. हा पुन्हा एकदा फटका थोडासा फसलाय. चेंडू थोडासा पुढे पडेल. मला वाटतं क्षेत्ररक्षक वैभव जोपर्यंत चेंडूवरती येतोय, चेंडू रोखू शकला नाही, परंतु 1 धाव असेल. ही रणनीती चांगली आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं लिजेंड क्रिकेट मात्र मैदानावरती खेळावं लागेल, कारण ही संधी चॅम्पियन बनण्याची संधी आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेचा संघ आपण पाहिला, जो संघ नील इंडियन हिंडलगा, तो चॅम्पियन संघ होता. ओहो, इथं मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय, फलंदाजाला थोडंसं फसवलंय. निर्धाव चेंडू मात्र टाकतोय रोहित. इथं मात्र हा चेंडू आपण पाहतोय पंचांचे हात हवेत, समांतर आहेत, धावा मिळत आहेत त्या अवांतर. गोलंदाजाने आणि
यष्टी रक्षकाकडे एकमेकाकडे पाहिलं, काहीतरी इशारा दोघांचा झाला. पुन्हा एक अवांतर 39 धावा. ओहो, इथं मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आला होता अमित पाटील, परंतु चेंडू देखील अगदी वाईड लाईन वरती ठेवलाय. काय कमालीची गोलंदाजी आहे पहा. खेळाडूला ओळखलंय की फलंदाज कुठल्या प्रकारचा फटका मारण्यासाठी सज्ज आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. फलंदाजाकडे तितका वेळ नव्हता. हा बॅक टू बॉलर. कमालीची गोलंदाजी. वा, काय क्लास दाखवलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ वेगळा होता, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय क्लास दाखवलाय. प्रमोद आणि अमित पाटील मध्ये काहीशी चर्चा होते. या षटकातील अंतिमचा चेंडू असेल. आमचे मंचावरती उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं असं सहकार्य केले. मला वाटतं मंचावरती सर्व मान्यवरांनी देखील आज घरात सांगितलंय की आज पक्षाची मीटिंग आहे, थोडा आम्हाला वेळ लागणार आहे, यायला आम्हाला 12 साडेबारा वाजतील. या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांची तुफान आणि अलोट गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेली स्पर्धा आहे. चेंडू हलकासा रिलीज केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. किरण येतोय चेंडूवरती. षटक मात्र समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 धावा. 2 बाद 40. तर आपण चर्चा करत होतो की या संपूर्ण स्पर्धेसाठी जे लाईट सौजन्य आहे, माननीय श्री नवीद सो मुश्रीफ साहेब, चेअरमन गोकुळ दूध संघ यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी लाईट सौजन्य, यूट्यूब सौजन्य, जे सामने आपण जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये पाहतोय. यूट्यूब सौजन्य राजू इनामदार व सनी जकाते. मंडप आणि स्टेज सौजन्य सन्मान्य श्री प्रवीण काळबर आणि सन्मान्य श्री अर्जुनजी नाईक. मगाशीच आपण प्रवीण काळभोर सरांचं देखील स्टेटमेंट ऐकलं, विधान ऐकलं की इथं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम झालं पाहिजे या मैदानावरती आणि ती ताकद, ती क्षमता इथल्या नेतृत्वामध्ये आहे. तो प्लॅन देखील प्रस्तावित आहे. पुढच्या काही वर्षामध्ये इथं जर आपण पाहिलं तर प्रेक्षक गॅलरीसह आणि पूर्ण ग्रीन ग्रास एक सुसज्ज स्टेडियम आपल्याला पाहायला मिळणार आहे. साऊंड सौजन्य सन्मान्य श्री भिकाजी देवकर यांच्या माध्यमातून. चेंडू सौजन्य आपण पाहतोय स्वर्गीय हौसाबाई कृष्णा सोनुले यांच्या स्मरणार्थ सचिन सोनुले यांच्या माध्यमातून. आणि श्री संजय चव्हाण. स्क्रीन सौजन्य आपण पाहतोय सिटी प्राइड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती 5वं. पश्चिम महाराष्ट्राचा हा सितारा आहे. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवतोय. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव दिली होती. अक्षय आलाय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय वाटारकर. स्ट्रायकर बॅटर अमित पाटील. 2 मातब्बर, 2 दिग्गज आमने सामने. ओहो, इथं अकोट टप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीनं बॅट फिरवले. यष्टी रक्षक आपण पाहतोय अगदी यष्टीच्या जवळ चिटकून उभा होता. ओहो, पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन आहे पहा. लाईन लेंथ व्हेरिएशन, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. त्याच्यामुळे त्यानं सांगितलं की महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अभिमान आहे, त्याच्याकडे स्वाभिमान आहे. अनेक मोठ्या स्पर्धामध्ये खेळतोय, गाजवतोय आणि आज कागलच्या मैदानावरती उतरलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर मात्र प्रमोद चव्हाण. प्रमोदच्या बॅटमधून फटका फसलाय आणि किरणने टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणखी एक फलंदाज होतोय बाद. बिग विकेट, ह्यूज विकेट. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणखी मोलाचं सहकार्य जर आपण पाहिलं तर नक्कीच कागल नगर परिषद सन्माननीय विद्यमान नगरसेवक अमितजी पिष्टे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपण पाहतोय असलमजी मुजावर, रणजितजी कांबळे, कृष्णा पटकारे, रवींद्र पाटील बानगे, सन्माननीय चंद्रकांत गवळी, सन्माननीय सोबाजी भोसले, सन्माननीय राजू आमते, सन्माननीय सतीश घाडगे, सन्माननीय शिवा मोरे, सन्माननीय देवराज बेळकट्टी,
सन्माननीय शहानूर पखाली, सन्माननीय दिनेश तिवारी, सन्माननीय संतोष राजपूत, सन्माननीय आई बी पठाण, सन्माननीय शाहू काटकर, त्याचबरोबर सन्माननीय अमित गुटवाळे, सन्माननीय नवल बोते, सन्माननीय युवराज लोहार, सन्माननीय अमित पिष्टे, सन्माननीय संदीपजी कळमकर, सन्माननीय अमरजी देवडे, सन्माननीय सुनील माळी, सन्माननीय राजू खनगावे, सन्माननीय नारायण पाटील, सन्माननीय नामदेवराव बांदिगरे, सन्माननीय संजय फराकटे, सन्माननीय रणजित मगदूम, सन्माननीय राहुल चौगुले, सन्माननीय संजय चितारी, सन्माननीय नितीन दिंडे, सन्माननीय शशिकांत बालवर, सन्माननीय अमर पाटील, सन्माननीय अमर सनगर, सन्माननीय प्रशांत अदगिने, सन्माननीय अभिजित नाळे, या सर्वांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य, आणखी काही मान्यवरांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. जाऊया मात्र मैदानावरती सुरू आहे सामना. पुन्हा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज अक्षय आणि नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आलाय देवराज. इथं हलकासा कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षण सुरेख पहा पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 5व्या क्रमांकाचं षटक आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय, ग्रँड फिनाले आहे, महाअंतिम मुकाबला. 1,51,000 कोणता संघ यावर्षी मानकरी ठरणार? सामन्याला मात्र पुन्हा एकदा सुरुवात आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतो इट्स अ व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव असेल. चला इतर कोणी तिकडे जाऊ नका, काही झालेलं नाहीये, तुम्ही इकडे बसा, सामन्याचा आनंद घ्या. महाराष्ट्र पोलीस बांधव, आपण थोडीशी परिस्थिती नियंत्रणात घ्यायची. आमचे महाराष्ट्र पोलीस बांधव, चला सामना सुरू ठेवा. पुढे स्टेप आउट करून खेळलाय फटका आणि इथं मात्र चेंडू आपण पाहतोय सरळ जातोय. वन बाउंस सीमारेषा पार, आलाय चौकार. या चौकाराने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा, 3 बाद 47. सामना देखील आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण 11:04 सामन्याला सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक मात्र समाप्त होते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 47 या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र प्राप्त केले. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य, ज्याच्यामध्ये फिरोज तहसीलदार, जावेद नाईक, नवाज मुश्रीफ, विवेक लोटे, रोहित गाताडे, कृष्णात शेळके, कुमार पिष्टे, नवनाथ वारे, विजय काळे आणि राजू राजपूत, आणि त्याचबरोबर अक्षय शेळके साहेब, संपूर्ण मित्र परिवार. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती समाप्त झालंय 5वं. 3 बाद 47 धावा धावफलकावरती आहेत. तर सामना थोडंसं स्पीडअप करा. कॅप्टन प्लीज कोऑपरेट, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तुम्हाला निर्धारित 40 मिनिटाचा वेळ दिला होता. 40 मिनिटांमध्ये आपल्याला ती षटकं पूर्ण करायची होती. 11:04 सामन्याला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज रोहित. बॅटिंग पॉवर प्लेची षटक टाकण्याची जबाबदारी मात्र रोहित वरती आहे. तर काहीसा कान मंत्र दिला जाईल. नॉन स्ट्राईकला अमित आणि देवराज. अमित आणि देवराजची जोडी मात्र आहे मैदानावरती. अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा मात्र आपण पाहतोय. फटका रिव्हरचा खेळलाय, चेंडू मात्र सरळ जाईल, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. या चौकारने मात्र 50 धावा पूर्ण करतोय फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय RMS प्रणित, पन्हाळा टायगर्स. कॅमेरामन समोरचा साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. समोर डिजिटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथं पहिल्यांदा पहा फलंदाज बसलाय आणि तरी देखील चेंडू अशा प्रकारचा टाकलाय. म्हणजे किती वेळ दिलाय पहा. चेंडू हातातून रिलीज होण्यापूर्वी फलंदाज बसलाय. मला असं वाटतंय की फलंदाज पहिल्यांदा कागलमध्ये आला, त्याच्यानंतर चौकामध्ये जाऊन
सलगर चहामध्ये त्याने चहा पिला, त्याच्यानंतर पेपर वाचला आणि त्याच्यानंतर येऊन हा चौकार ठोकलाय. इतका वेळ मात्र गोलंदाजानं दिलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती टाकलं जातंय 6वं. एक चौकार मात्र वसूल, परंतु सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर साहेब अर्थात बापूजी यांच्या माध्यमातून असणारं 1,51,000चं पारितोषिक मात्र कोणत्या संघाच्या नावावरती जमा होणार याचं उत्तर पुढच्या काही 40-45 मिनिटामध्ये आपल्या समोर असेल. 1,51,000 प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे सन्माननीय बापूजी यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक 6, 59 धावा, 3 बाद 59. रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका खेळायचा प्रयत्न आहे. पडलाय, लढलाय, धडपडलाय, परंतु फटका काही वसूल करता आला नाही. तर इथं सरळ बॅटनं धावा आल्या पाहिजेत. काहीसा आवाज देखील ड्रेसिंग रूम मधून लाऊड होतोय. ओहो, इथं मात्र हा चेंडू आपण पाहतो. इट्स अ वाईट बॉल कॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव. या अवांतर धावेने धावपलकावरती 1ची भर पडेल आणि एकूण धावा होत आहेत त्या धावपलकावरती 60. 3 बाद 60. इथं मात्र धुवाधार षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय पहा. आणि या षटकाराने धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 धावा. 66. 3 बाद 66. फटका धुवाधार मात्र खेळला गेलाय. या षटकातला मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि दमदार मात्र फायदा उचललाय. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय देवराज. हा चेंडू मात्र आपण पाहतोय. हा चेंडू निर्धाव चेंडू टाकला गेलाय. षटक क्रमांक 6 समाप्त होते आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 66 धावा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. 1,51,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थोडंसं सहकार्य करायचंय. कोर्टाजवळ एक गाडी आहे पहा, 4 व्हीलर. एकूण आपण पाहतोय 3 बाद 66. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती 7वं. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पुन्हा एकदा 2 धुरंधर आमने सामने. एक धुरंधर फलटण तालुक्यातला तर दुसरा आपण पाहतोय मॅन फ्रॉम मुंबई अमित पाटील. चला थोडंसं वेळ वाचवा. निर्धारित 40 मिनिटांमध्ये षटक आपल्याला पूर्ण करायचे. अन्यथा ज्या ठिकाणी 40 मिनिटं पूर्ण होतील त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. इथं फटका धुवाधार अमित 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 पाटीलच्या बॅट मधून आलाय. लाजवाब घणाघाती षटकार. स्वागत केलंय अक्षय वाटारकरचं पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा समोरचा साईड स्क्रीन थोडासा झूम करा. डिजिटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन अमित पाटील. 88 मीटरचा षटकार. कॅमेरामन समोरचा डिजिटल स्कोर कार्ड थोडंसं ब्राईट करा. अजून थोडंसं झूम करा. अजून थोडंसं झूम करा. अजून थोडंसं झूम. थोडंसं ब्राईटनेस वाढवा. ओके, आता बरोबर दिसतोय. समोर आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन अमित पाटील. 88 मीटरचा षटकार. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव तर नक्कीच असेल आणि एका धावेने धावपलकावरती जर नजर टाकली तर एकूण धावपलकावरती धावा होत आहेत त्या 73. 3 बाद 73.
षटक क्रमांक आपण मैदानावरती पाहतोय. 7वं षटक मैदानावरती टाकलं जातंय. पुन्हा एकदा पंच केलाय, पॉवर हिटिंग केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेला क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती शर्तीचे प्रयत्न जरूर केले गेले, परंतु झेल या चेंडूवरती सुटलाय. प्रयत्न खूप चांगले आहेत. या चेंडूवरती मात्र एकच धाव असेल, कारण फलंदाज पाहत होते चेंडूकडे काय होतंय, झेल होणार का. एक धाव घेतले. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय अमित पाटील. सर्व बक्षीसदात्यांचं देखील आपण मनापासून अभिनंदन करतो आयोजन समितीच्या वतीनं, कारण कोणतीही मोठी स्पर्धा असू द्या, बक्षीसदात्यांच्या सहकार्याशिवाय ती स्पर्धा पूर्णच होऊ शकत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॉलर, पायावरती आलाय चेंडू. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नसेल. निर्धाव चेंडू मात्र खेळला जातोय. एक एक निर्धाव चेंडू मात्र थोडंसं दडपण वाढवेल. गोलंदाजानं सुद्धा चौकार आणि षटकार रोखावे लागतील. 8 षटकांचा हा सामना आहे, परंतु जर आपण संघ पाहिला तर मला वाटतंय हॉटेल न्यू डॅझल संघानं या स्पर्धेमध्ये 5 षटकामध्ये 107 धावा उभा केलेत. फुलटॉस दिलाय, लोअर फुलटॉस ऑन साइडला फ्लिक केलाय, फटका धुवाधार खेळलाय, परंतु तितकंच कमालीचं क्षेत्ररक्षण आणि काय फेकी देखील केली आहे पहा. कलेक्शन देखील अक्षयचं तितकंच चांगलं आहे. अमितच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा आहे. फुलटॉस चेंडू मिळाला होता, परंतु चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. त्या पद्धतीनं प्रत्येक फुलटॉस चेंडूवरती षटकार येईलच असं नाहीये क्रिकेटच्या मैदानावरती. ओहो, इथं फसवलंय. गतीमध्ये परिवर्तन. बऱ्याच वेळा अक्षयला आपण अशा प्रकारचे चेंडू पाहत असतो. फलंदाजाला त्यानं ओळखलंय की फलंदाज कोणत्या प्रकारचा फटका खेळू शकतोय, त्याच्यामुळे त्यानं अमितला चेंडू टाकताना वेगळ्या प्रकारची गोलंदाजी केली आणि समोर फलंदाज आपण पाहतोय देवराजला वेगळ्या प्रकारची. 7 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 75. 3 बाद 75 धावा धावफलकावरती. मैदानावरती सुरू असणारा सामना आपण पाहतोय आमच्या उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. म्हणजे मला तर वाटतच नाहीत की कोण उशिरा आलेले आहेत, परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल हा संघ गोलंदाजी करतोय, तर RMS प्रणित पन्हाळा टायगर्स हा संघ फलंदाजी करतोय. अंतिमचे 6 चेंडू. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. ती मात्र मैदानावरती होणार का. लास्ट 6 बॉल टू गो. गोलंदाजी मार्कवरती तेजस. चला गोलंदाजी आपण सुरू करायची लगेच. फटका मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. अंतिमचे जर आपण पाहिलं तर 5 चेंडू बाकी असतील आणि अंपायर्स टाइम ऑफ. एक क्षेत्ररक्षक आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल. अगदी जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक संघानं शिस्त पाळली आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातल्या आपण मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतो ना, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं शिस्त खूप महत्त्वाची असते. आजकाल टेनिस क्रिकेट खूप फास्ट झालंय, त्याच्यामुळे आपण काही खेळाडूंची डुप्लिकेट नावं पाहतो, परंतु ISPLच्या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला ना, कृष्णा सातपुते सगळ्यांना माहिती आहे, परंतु कृष्णा सातपुतेच्या जर्सीवरती किसन नाव आहे. फटका खेळलाय धुवाधार. चेंडू मात्र सरळ गॅप मधून जाईल, सीमारेषा पार. गॅप भेदलाय, वेग आहे चेंडूला प्रचंड आणि सीमारेषा पार गेलाय. चौकार. 2 क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलाय चौकार. एक तरफ है सलमान खान, एक तरफ है शाहरुख खान. 20 से निकल गई प्रीति जिंटा, मिलेंगे रन 4. आलाय खनखनीत चौकार. या चौकाराने मात्र धावफलकावरती धावा 80 धावा. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा इतिहास या मैदानावरती मोठा आहे. 5 षटकामध्ये 107 धावांचा डोंगर. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हा संघ देखील पन्हाळा. इथं मात्र वेलकम बाउंड्री असेल. 4 धावांचा बोनस मिळाला इथं. या 4 धावांनी धावफलकावरती धावसंख्या होते 84. अंपायर
स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पुन्हा पाहतोय देवराज. पुन्हा फटका, परंतु इथं क्षेत्ररक्षक टप्पा पडलाय आणि चेंडू मात्र डोक्यावरून क्षेत्ररक्षक साहिल मोमीन आपण पाहतोय. वन बाउंड सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. नामदार चषक 2026 चा आणखी एक टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका खेळलाय. सरळ सीमारेषा पार आलाय ब्रँडेड चौकार. लास्ट टू बॉल गो आणि धावबलकावरती धावा 88. समाधानकारक धावसंख्या उभा राहिली आहे. 88 धावा बनवलेत आतापर्यंत. ओ पुन्हा बॅटची कड आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु फलंदाजाने पहा अमितला परतवून पाठीमागे जायला सांगितलंय. आणि का जायला सांगितलं याचं उत्तर त्याला शेवटच्या चेंडूवरती द्यावं लागेल. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या चेंडूवरती काय होणार? एक धाव, दोन धाव, चौकार, षटकार, व्हाईट बॉल, नो बॉल, विकेट. हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. लास्ट बॉल टू गो. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. 88 धावा बनवलेत. कुणी मैदानामध्ये आतमध्ये यायचं नाही. प्रेक्षकांनी आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहायचंय. मान्यवर सुद्धा बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत. सामन्याची जी आपली आज निर्धारित वेळ होती, आपण ठरवलं होतं की 8:30ला फायनलचा सामना आपल्याला सुरू करायचा आहे, परंतु काही कारणास्तव थोडासा विलंब झाला. परंतु क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लगेच तयार राहायचंय. मैदानामध्ये प्रेक्षकांनो कुणी येऊ नका, कारण जितक्या लवकर सामना संपेल तितक्या लवकर आपण देखील घरी जाणार आहोत. 11:49 झालेले आहेत. धावा झालेत त्या 88 आणि 48 चेंडूमध्ये 89 धावा. LED स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय 48 चेंडू आणि 89 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहूयात 17 वर्षापर्यंत बंद असणारी नाईट क्रिकेटची स्पर्धा. सन्माननीय अक्षयजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय व्हिडिओ. मागच्या वर्षीचे स्पर्धेचे व्हिडिओज आहेत. ह्या रम्य आठवणी आहेत नामदार चषक 2025च्या. मान्यवर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित. दोन्ही पंच त्या वर्षीची स्पर्धा, अनेक आठवणी, आजच्या आठवणी सुद्धा. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय चंदू शेटे सर, कागलकरांचा आवडता आवाज आहे. कागलकरांचाच नाही तर क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे फायनल सम्राट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. अजूनही जर पाहिलं तर कागलमधले बरेचसे प्रेक्षक चंदू शेट्टी सर तुमची आठवण काढत असतात. आज मला वाटतं चंदू शेट्टी सर गुजरातमध्ये समालोचन करतायत. महाराष्ट्राचा मराठी समालोचनाचा बुलंद आवाज ज्यांनी 7 समुद्रा पलीकडे पोहोचवला, दुबईच्या मैदानावरती पोहोचवला, असे आदरणीय चंदू शेट्टी सर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक बाणाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. मी स्वतः देखील आपल्याला मिस करतोय, परंतु आपली अनुपस्तुती ज्यांनी या स्पर्धेमध्ये भरून काढली, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आमचे सहकारी समालोचक दीपेशजी कंडी सर, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज, प्रेक्षकांना हवा हवाचा वाटणारा आवाज. आणि अवघ्या काही क्षणामध्ये त्यांचं देखील समालोचन कक्षामध्ये आगमन होईल. 89 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, मागच्या वर्षीची काही क्षणचित्रे आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अक्षयजी शेळके साहेब, त्यांचे सहकारी प्रशांतजी दळवी साहेब, अनेक आपण सहकारी देखील त्यांचे पाहतोय ऑन स्क्रीन. मागच्या वर्षीचे दोन्ही संघ. परंतु मला वाटतंय मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी मैदानावरची जी गर्दी होती ना, खऱ्या अर्थानं बरंच काही सांगून जाते. कारण कागलकरांनी सांगितलंय, अक्षय शेळके साहेब तुम्ही जरी आयोजक असला तरी ही स्पर्धा आमची सुद्धा आहे. ही स्पर्धा आमच्या कागलची आहे. ही स्पर्धा आमच्या कागलकरांचा अभिमान आहे. ही स्पर्धा आमच्या कागलकरांचा स्वाभिमान आहे. ही स्पर्धा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचा वर्ल्ड कप आहे. हे प्रेक्षकांनी सुद्धा या मैदानावरती दाखवून दिलंय. त्यांनी सांगितलंय तिकडं IPL मध्ये आज आम्हाला रोहित शर्माचा, विराट कोहलीचा, महेंद्रसिंग धोनीचा कुणाचा सामना बघायचा नाहीये. आमच्यासाठी या मैदानावरती विराट कोहली म्हणजे आमचा संदीप मकवाना आहे. आमच्यासाठी या मैदानावरती रोहित शर्मा म्हणजे आमचा अमोल निळगुंडे आहे. आमच्यासाठी या मैदानावरती जसप्रीत बुमराह, या मैदानावरती आमच्यासाठी आसिफ शेखला आम्ही पाहिलंय. अनेक खेळाडू, काय दमदार स्पर्धा आहे. तर काही क्षणासाठी मी मात्र इथं थांबतोय. समालोचन कक्षामध्ये बदल होईल. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 अर्थात प्रकाशरावजी गाडेकर म्हणजेच आपले बापूजी. इथे यायच्या अगोदर मला 2 बापूजी माहीत होते. एक बापूजी आपल्या खिशामध्ये असतात, 100च्या नोटेवरती असतात, 200च्या असतात, 500च्या असतात. परवा मी एक रील पाहिली, एक जण म्हणतो काय बापूजी तुम्ही सारखा अंबानीच्याच घरी जाता, कधी कधी आमच्या घरी पण थोडं थांबत जावा. आमचं सर्वसामान्यांचं काय हो, महिन्याला 10-15 हजार पगार आला,
दूधवाल्याचं बिल गेलं, किराणावाल्याचं बिल गेलं, इस्त्रीवाल्याचं बिल गेलं, सगळं बिल गेलं, हातात काय राहिलं? ही सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती आहे. दुसरे बापूजी आपण पाहिले क्रिकेटच्या मैदानावरती अक्षर पटेल अर्थात बापू, आणि तिसरे बापूजी मात्र आपण कागल नगरीमध्ये आल्यानंतर पाहतो एक प्रसन्न व्यक्तिमत्व प्रकाशरावजी गाडेकर साहेब, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम केलं. जिथं कमी तिथं आम्ही, अशी भूमिका म्हणजेच प्रकाशरावजी गाडेकर. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपयाचं पारितोषिक जगताप कॉर्पोरेशन मुंबई यांच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक शशिकांत खोत साहेब यांच्या माध्यमातून. आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 31,000 रुपयांचं पारितोषिक. मी काही काळासाठी थांबतोय, तुम्ही सांगू नका. शान चित्रपटातील एक खूप चांगलं गीत आहे पहा, यम्मा यम्मा ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा. उद्या आम्ही कुठल्या तरी मैदानावरती असणार आहे, हे खेळाडू कुठल्या तरी मैदानावरती असणार आहे, आयोजक त्यांच्या कामामध्ये असणार आहे. शेळके साहेब मला वाटतं उद्या मुंबईला निघून जातील आणि इतर सर्व प्रेक्षक असतील ते आपल्या आपल्या कामधंद्यामध्ये असतील, कारण प्रत्येकाला कामधंदा हा सुद्धा त्यांच्या गरजेचा भाग आहे. काम करणं सुद्धा अनिवार्य आहे. आज आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये आलोय, 12 वाजेपर्यंत सामना पाहतोय, परंतु समालोचक साहेब तुम्हाला काय माहिती आमची परिस्थिती. आम्हाला उद्या सकाळी 8 वाजता कामावरती जायचं आहे, डब्बा तयार करायचा आहे, डब्बा घ्यायचा आहे, तो डब्बा घेऊन कामावरती जायचं आहे, दुपारी 2ला तोच डब्बा जेवायचा आहे. घरी सकाळी बायकोनं गरम गरम चपाती पोळी करून दिली आहे, परंतु दुपारी प्रचंड 44 डिग्री 43 डिग्री तापमानामध्ये त्या डब्यातली चपाती गरम असेल परंतु ती वाळलेली असेल. ही आमची परिस्थिती आहे. आज आम्ही मैदानावरती आनंदानं हा सामना पाहतोय आणि समालोचक साहेब प्रेक्षक म्हणतायत तुम्हाला वाटतंय आज आम्ही मैदानावरती आलोय, सामन्यातला शेवटचा चेंडू पडल्यावरती आम्हाला काहीच मिळणार नाही, परंतु प्रेक्षकांना जे मिळतं ते समाधान, प्रेक्षकांना जो मिळतो तो आनंद, ते समाधान आणि ते आनंद मिळवण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान आजच्या रात्रीतला तुम्हाला माझा शेवटचा सलाम. खऱ्या अर्थानं कागलकरांनो तुम्ही मला खूप प्रेम दिलंय, खूप अधिराज्य केलंय तुम्ही माझ्या मनावरती. ज्या ज्या ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये जाईल ही स्पर्धा माझ्या स्मरणातली सर्वात मोठी स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये कागलकरांनो मी तुमचा नेहमीच उल्लेख करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद आदरणीय इर्शादजी भगवान सरांना आपण ऐकत होतात. नामदार चषक कागल 2026 महाअंतिम सत्र दोन्ही संघांसाठी प्रेक्षकांनो एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या जोरात अगदीच या महाअंतिम सोहळ्याकरिता. टार्गेट सेट वेळेचं देखील आपण काउंटिंग करणार आहोत. जसा पहिला चेंडू रिलीज होईल आपण योग्य वेळ इथे अंकित करणार आहोत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. 89चं टार्गेट आणि 8 षटके उर्वरित. इथे या पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फटका बघायला मिळालाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या पल्लीकडे. हा चौकार जिल्हा सातारा, तालुका फलटण, गाव बरड, जो ढकलतो गोलंदाजांवरती दरड, त्याचं नाव अक्षय वाटारकर आणि त्याने ठोकलाय चौकार. काय सुरुवात पहिल्या चेंडूवरती. हल्ला बोल 4 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा चेक दाबावर तयार. वन्स अगेन स्विच हिट कॉम्पिट. 2 चेंडू 2 चौकार. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो ठोका है चौका, छक्का भी बाकी है. ये तो सिर्फ ताकी 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 है, असली पिक्चर अभी बाकी है. पिक्चर बाकी है. 2 चेंडू 2 चौकार. अक्षय वाटारकर ऑन फायर. काय बॅटिंग सुरू केलंय. पहिल्या षटकावरती आक्रमण. आता चल अगदीच सल्ला मसलत त्या ठिकाणी सुरू झालंय आणि ही सल्ला मसलत करण्यात भाग पडलाय. 11 वाजून 56 मिनिटांनी सत्राची सुरुवात. 2 चेंडू 2 चौकार. बॅटिंग. शॉर्ट फाईन लेग मध्ये स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करणार. एका बाजूने आपण पाहू शकता यस वाईट देखील
बाय वन गेट वन फ्री आहे आणि 2 धावा फलकामध्ये समाविष्ट होणार. बघा, एका बाजूने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरडगावचा सितारा सुपरस्टार आयकॉन, दुसऱ्या बाजूने जयसिंगपूर नगरीची आन बान शान चौकार षटकारांचा प्रधान संदीप मकवाना, तो आता आलाय स्ट्राईकवर. स्पर्धा तर गाजवलंय, परंतु अंतिम सामना देखील गाजवावा लागेल. 1,51,000 प्रकाशरावजी काडेकर बापूजी यांच्या सौजन्याने हे पारितोषिक आणि या कोणता संघ आपल्या नावावरती करणार, काय प्रेक्षकांची तौबा गर्दी. जवळपास आता 12 वाजणार आहेत, परंतु प्रेक्षकांची संख्या बघा. IPL मध्ये हे दृश्य तुम्हाला बघायला मिळणार नाही, परंतु छत्रपती शाहू क्रीडांगण कागल मध्ये बघायला मिळेल. लॉफ केलाय, सिद्धी बॅट, नो बकवास, फटका झक्कास, चेंडू सीमारेषा पार. संदीप मकवानाच्या बॅट मधून कणखर स्वरूपाचा हा चौकार आणि पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग झालाय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण, दोन्ही फलंदाजांना सूर सापडलेला आहे. बघता बघता धावफलक 14 या अंकावर जाऊन विसावलेला आहे. 14 रन्स विदाउट लॉस. जर चेंडू माझ्या बॅटच्या पट्ट्यात आला तर तो सीमारेषा बाहेरच गेला. स्वीप खेळत स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी बघा काय रनिंग बिटवीन द विकेट. आणि याचं सर्वात महत्वाचं कारण काय असेल तर फिटनेस. क्रिकेटचा खेळ फिटनेस शिवाय नाहीये आणि दोन्हीही खेळाडूंचा फिटनेस तुम्ही बघा, जबरदस्त. 2 धावा पडून परिपूर्ण तब्बल 16 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकातील 5 चेंडूंवर. तोडफोड कार्यक्रम. ओहो हो, खूप मोठा मोमेंट आहे. शार्क मासा जाळ्यामध्ये गुंतवलाय. बिग 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 ब्लो. संदीप मकवानाच्या खेळीचा अंत झालाय. वा जयसिंग पाटील वा. 5 चेंडू महागडे होते, परंतु त्यानंतर शार्क मासा तो जाळ्यामध्ये गुंतवलाय. ज्या विकेटची आवश्यकता होती, संदीप मकवानाच्या रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा, सर्व काही सांगून जात आहेत. पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्त अखेर झालाय आणि 16 धावा फलकावर आहेत. याचा अर्थ सुस्पष्ट आहे, येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही जवळपास 42 आणि त्या 42 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट 73 धावा बरोबर आल्या आहेत, परंतु विकेट किती मोठी घेतलंय. ज्या फलंदाजाने कन्सिस्टन्सी दाखवली होती, उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील संदीप मकवाना यांच्या बॅटमधून 47 धावांची खेळी आली होती, परंतु फायनल मध्ये ती विकेट आलेली आहे. काय आयोजन नियोजन आपण पाहतोय. विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्रावण बाळ महाडॉक्टर पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक कागल खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या क्रीडांगणामध्ये विद्यमान आपण पाहतोय. क्रिकेटचा लावण्यखणी आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा, याची देहा याची डोळा, शानदार डौलदार ऐटदार वजनदार भव्य दिव्य मनोरंजनाचा धूमधडाका, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं गंगाजळ, क्रिकेटचं कुरुक्षेत्र सध्या मात्र सुरू आहे छत्रपती शाहू क्रीडांगण कागलमध्ये. बापूजींनी 1,51,000 रुपये दिले, त्यांच्या साथीने जगताप कॉर्पोरेशनने 1,01,000 रुपये सौजन्य केलेले आहेत आणि त्याकरिता आता मात्र जबरदस्त लढत सुरू आहे. शशिकांत खोत सरांना कोण विसरेल. रोख रक्कम 31,000 सौजन्य. ए स्क्वेअर अनालिटिक MC प्लांट राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्याकडून देखील 31,000. जसा वेळ मिळेल सर्व दात्यांची नाव आपण घेणार आहोत. पुढचा बॉल या वेळेला जबरदस्त फटका. चेंडू सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी निघून येतोय. अक्षय वाटारकर तो थांबायचं नाव घेणार नाहीये. काय फटक्यांची उधळण करतायत, जबरदस्त. स्विच हिट आणि रिव्हर्स अटेम्प्ट. अक्षय वाटारकर 360 डिग्री मध्ये खेळणारा फलंदाज आहे. ज्या रीतीने सुरुवातीच्या काळामध्ये अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स आणि त्यानंतर त्याही आधीच्या काळामध्ये आपण केविन पीटरसनला पाहिलं होतं. अगदीच इतिहासामध्ये टोकावून पाहिलं तर अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर. सध्याच्या काळामध्ये सूर्यकुमार अशोक यादव यांची आठवण करून देतात अक्षय वाटारकर, स्विच हिटचा बादशाह. वाह, मोठ्या फटक्यानंतर आता संयम देखील दाखवलाय. सिंगल इझिली डन केली जाते. धावसंख्या चांगल्या गतीने येते. आदरणीय सौरभ पाटील सरांना कोण विसरेल.
विद्यमान अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. एक दानशूर व्यक्तिमत्व, दातृत्वाची धगधगती मशाल म्हणून सरांची ओळख. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील बायसिकल ज्यांनी सौजन्य केलेले आहेत. संजय गांधी निराधार योजना कागल तालुका विद्यमान प्रेसिडेंट साहेब देखील आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरिता. शॉट ऑन पोल, फटका आहे पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. गोलंदाजाची थोडीशी बत्ती गुल करणारा फटका आहे किरण सादळेच्या बॅटमधून. आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक ते गतिमानच राहिले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. या दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेले आहेत किरण सादळे यांच्या बॅटमधून. एक जर असेल माणसाचं मजबूत मन, मेंदू आणि मनगट, तर फलंदाज फटके खेळतो दणकट. आणि किरण सादळे तो डाल डाल में पात पात. विकेट जरूर आले परंतु धावसंख्या बघा, 9 चेंडूंमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. 89 धावांचा पाठलाग करत असताना चांगला स्कोर फलक आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं गीता रहस्य किरण सादळे यांनी या ठिकाणी परिपक्व स्वरूपामध्ये पालन केलेलं आहे. 26 लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त ही लढत हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 89 धावांचा पाठलाग करण्याकरिता सुसज्ज आहेत. आणि शशिकांतजी खोत यांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिली की अंतिम सामना हा सर्वाधिक रंजक झाला पाहिजे. बघा त्यांची इच्छा परिपूर्ण होते किंवा नाही. सद्यस्थितीमध्ये धावसंख्येचा आलेख 26. ओहो हो, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात है, झेल सोडलाय. ये कॅच छोड़ा है या मॅच छोड़ा है. दिल टूटा मुकद्दर रूठा, फिल्डर से कॅच छूटा. आणि तुम्ही कुणाचा कॅच सोडलाय? अक्षय वाटारकर, सुपरस्टार आयकॉन. त्याला मिळालेला आहे जीवनदान, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय. हा झेल कदाचित महागडा ठरू शकतोय. 27 धावा आहेत फलकावर. 2 षटकांचा खेळ फिनिश होतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील जवळपास 36. आणि त्या 36 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 62 धावांचं टार्गेट समोर आहे. 36 चेंडू 62 धावा. आणि एक झेल किती महागडा ठरू शकतो वेळेचा विचार देखील आपण करणार आहोत. 11:56 सत्राला सुरुवात झाली होती. बघता बघता 13 मिनिटं उलटून गेलेले आहेत. 13 मिनिटे 2 षटके हाताळण्याकरिता. आणि एक झेल आपण नेहमीच पाहिलं 1999च्या विश्वकरंडकामध्ये लान्स क्लुजनर खूप चांगल्या रीतीने खेळले होते, परंतु एक चुकी केली हर्षल गिब्सने. स्टीव्ह वॉचा झेल सोडला. स्टीव्ह वॉने त्या मॅचमध्ये 120 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड कपच्या बाहेर झाला. आणि येथे ती चुकी मैदानामध्ये घडलेले अक्षय वाटारकरला जीवनदान मिळालंय. हे जीवनदान कदाचित महागडं ठरू शकते. आपण पाहिलं असेल 25 जून 1983 मध्ये भारताने पहिला विश्वकरंडक आपल्या नावावरती केला. 24 सप्टेंबर 2007 मध्ये दुसरा, 2 एप्रिल 2011 मध्ये तिसरा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. 29 जून 2024 मध्ये चौथा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. 2 नोव्हेंबर 2025 मध्ये महिलांनी. आणि एकंदरीत भारतासाठी 5वा वर्ल्ड कप. आणि आताच 8 मार्च 2026 मध्ये 6वा वर्ल्ड कप भारताने आपल्या नावावरती केलाय. हा कागलचा वर्ल्ड कप आहे. हा कागलचा वर्ल्ड कप आहे. भारताच्या नावावरती 6 वर्ल्ड कप ऑलरेडी आहेत, परंतु कागलचा वर्ल्ड कप कोण जिंकणार, या गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. आता या अक्षयने सिंगलला प्रेझेंट केलंय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 28 धावा झालेल्या आहेत. 89 धावांचा पाठलाग 8 षटकांमध्ये करायचा आहे. फील्ड अटॅक कर्णधाराची भूमिका देखील ते फार महत्वपूर्ण ठरणार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. 1996 मध्ये श्रीलंका उगाच जिंकला नाही. त्यांच्याकडे अर्जुन रणतुंगा होता. कुणाच्या ध्यानी मनी आणि स्वप्नी नसताना देखील श्रीलंका संघाने बाजी मारली. तुमच्या संघाचा कर्णधार स्ट्रॉंग असला पाहिजे. लल्लनजींची भूमिका बघा. इथे लल्लन मकवाना यांनी जी मेहनत केल्या पडद्यामागचा हिरो आहे. आणि ह्या स्पर्धेकरिता आपण अक्षयजी शेळके किंग मेकर आहेत, मास्टर माइंड आहेत. आणि अक्षय शेळके यांच्या अगदी पाठीशी उभं राहून बॅकबोन बनत असताना लल्लन
याने देखील आपली भूमिका खूप चांगली अदा केलेली आहे. उर्वरित नावं देखील आपण घेणार आहोत संयोजन समितीच्या माध्यमातून. आगला वेगळा खेळण्याचा प्रयत्न केला किरण सादळे यांनी. सध्या तरी समांतर अवस्था आहे. प्रेक्षक पब्लिक हे सब जानती है. जोपर्यंत सामन्यामध्ये रंगत आहे पब्लिक बरोबर बसून राहील. जेव्हा सामन्यामधील हवा निघून जाणार पब्लिक देखील निघून जाणार. आणि सध्या ते देखील कटाक्ष लावून आहेत. किरण सादळेच्या बॅट मधून एक टोले जंग आसमानी फटका. गेंद जा रही है ब्रह्मांड में, ब्रह्मा जी की कमांड में. किरण सादळे ये बल्लेबाज डिमांड में. सिक्सर 6 धावा. व्हाट अ शॉट लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह हाय बॅक लेफ्ट. आणि हा षटकार फलंदाजी केली जात आहे. 34 धावा कंप्लीट. 2.5 षटके झाल्यात. धावांचा ओघ सैराट स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय आणि पुन्हा एकदा रिझल्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकाराच्या स्वरूपामध्ये. फुल टॉस देऊ नका. आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमधील हा लॉलीपॉप फुल टॉस कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो. बघा गोलंदाजाने प्रश्न विचारलाय, आर यू रेडी? किरण सादळे सांगतो येस आय एम ऑलवेज रेडी. रेडी स्टेडी अँड गो. आप बैल मुझे मार अशी स्थिती होती. फुल टॉस दिला आणि त्यावरती चौकार ठोकलाय. 38 धावा परिपूर्ण. किरण सादळे आता एका वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता समर्थकांचा देखील आवाज वाढू लागलाय. चौकार षटकारांच्या आतषबाजीनंतर अत्यंत विस्फोटक आणि विध्वंसक स्वरूप या ठिकाणी धारण केलंय. थोडंसं प्रेशर वाढलं गोलंदाजावरचं. बघा वाईट देखील रिलीज झालाय आणि किरण सादळे त्या ठिकाणी मागणी करतायत की हा चेंडू कदाचित पिचच्या बाहेर आहे की काय. जर पिचच्या देखील पलीकडे असेल तर नो बॉल दिला जातो आणि त्याकरिता ते परीक्षण सुरू होणार आहे किंवा नाही हे तर आपण पाहणारच आहोत. गणेशजी गायकवाड त्या ठिकाणी जातीने गेलेले आहेत. बघूयात नक्की काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. दोन्हीही पंचांमध्ये सल्ला मसलत सुरू झालंय. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून पारदर्शकतेसहित क्रिस्टल क्लिअर दूध का दूध पाणी का पाणी होऊ नये कोणत्याही संघाची हानी. कारण सुरू आहे दोन संघांमध्ये आणीबाणी आणि म्हणूनच वाईड आहे की नो आहे याकरिता दोन पंचांमध्ये सध्या चर्चा विनिमय अगदी जोरदार स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हेमंत परदेशी अँड गणेश गायकवाड उर्ली कांचन पॅनलच्या माध्यमातून. आणि बघूयात नक्की काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सध्या हा प्रलंबित काळ 90 या धावसंख्येचा पाठलाग तब्बल 1,51,000 रुपये कोणाच्या नावावरती जाणार. आदरणीय सतीशजी पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि आदरणीय मनोजजी फराकटे साहेब उपाध्यक्ष बिंदरी साखर कारखाना यांना कोण विसरेल ज्यांनी बाईक दिलेले आहे. या स्पर्धेमध्ये मालिका वीर करता जी इलेक्ट्रिक बाईक आहे सरांनी सौजन्य केलेले. सरांचे देखील मनपूर्वक आभार. काय निर्णय? नो बॉल. हा चेंडू जो आहे तो पिचच्या पलीकडे रिलीज झाला आणि त्या कारणास्तव आता लेट टू लेट डिसिजन अपडेट अप टू डेट हा नो बॉल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट आता आहे फ्री हिट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळले फरक पडणार नाहीये कारण फ्री हिटचा चेंडू आहे. आणि तिथे अमित पाटील यांना आपण पाहू शकाल किंग ऑफ पनवेल क्षेत्ररक्षण करत असताना. या अमित पाटीलने देखील काय रेकॉर्ड करून ठेवले. 10 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड पनवेलचा हा अजातशत्रू राजा आहे. त्याने सध्या चेंडूला थांबवलंय. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर अमित पाटील किंग ऑफ पनवेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 40. या अंकावर 2 षटके आणि 5 चेंडूंचा खेळ फिनिश. जसं जीवनदान मिळवलंय अक्षय वाटारकरने त्यानंतर एक वेगळ्या रणनीतीसहित फलंदाजी करतोय. बघा काय जबरदस्त क्विक डबलचं रोटेशन होतं. जसा क्षेत्ररक्षक अमित पाटील लांब होता जाणून बुजून हलक्या हाताचा वापर केला आणि 2 धावा पडून परिपूर्ण केल्या. 3 षटकांचा खेळ फिनिश. फलकावरती आहेत 42 धावा. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजून देखील आपण पाहू शकाल 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 47 धावांचं टार्गेट समोर आहे. 30 चेंडू 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडू 47 धावा. कोण जिंकणार?
कागलचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? आदरणीय राजू इनामदार आणि आदरणीय सनी जकाते या स्पर्धेकरिता ज्यांनी युट्यूब सौजन्य केलं त्यांचे मनापासून आभार. आदरणीय सन्माननीय प्रवीण काळबर साहेब आणि अर्जुनजी नाईक साहेब ज्यांनी मंडप आणि स्टेज सौजन्य केलेलं आहे, सरांचे देखील मनापासून आभार. आदरणीय भिकाजी देवकर साहेब ज्यांनी साऊंड सौजन्य केलेलं आहे, खूप खूप आभार. स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय सचिन सोनुले यांनी सर्व चेंडू सौजन्य केलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने समोर जी LED वॉल आपल्याला दिसते ती सौजन्य करण्यात आलेली आहे, खूप खूप आभार. आणि आदरणीय नवीद मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक फ्लड लाईट सौजन्य केलेल्या आहेत. चेअरमॅन गोकुळ दूध संघ सरांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील फ्लड लाईट, सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार. अगदीच दातृत्वशील ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक, 47 धावांचं टार्गेट समोर. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत. हॉटेल न्यू डेझल स्वर्गीय नायक 11 कागल वर्सेस RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. ग्रँड फायनल येणारे 30 चेंडू ठरवणार आहेत या नामदार चषकाचा खरा मानकरी कोण. शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरील बॉल. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये परंतु अगदी निर्जन स्थळी जाऊन आदळला आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमोल निलगुडे यांना आपण पाहतोय. ISPLचा एक जबरदस्त गाजलेला क्रिकेटपटू आहे. कसं असतं, निवड होणं एक वेगळी गोष्ट आहे. निवड होऊनच सेलिब्रेट करणं म्हणजे अर्ध्या हलकुंड्याने पिवलं होण्यासारखं आहे. परंतु निवड झाल्यानंतर जर तुम्ही स्पर्धा गाजवली तर तो सुपरस्टार खेळाडू असतो आणि त्या यादीमधील क्रिकेटर आहे अर्थातच अमोल निलगुडे, ISPL सुपरस्टार. वाईट चेंडू पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. खराब स्वरूपामध्ये चेंडूच्या हाताळणी करण्यात आलेल्या. मरता क्या न करता. आता या मॅच मध्ये 1 ते 2 विकेट्स आणखीन आवश्यक आहेत जेणेकरून सामना अगदी हाय व्होल्टेज होऊ शकेल. कारण फलंदाज जर सेट झाला तर काहीच खरं नाही. या आधीच्या सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगल्या रीतीने फटक्याची निवड करण्यात आलेल्या. किरण सादळे देखील आपली भूमिका तन्मयतेने परिपूर्ण करत असताना पाहायला मिळतात. बघता बघता स्कोर फलक जाऊन पोहोचलेला आहे 46 या अंकावर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं अजून देखील 43 धावा करायच्या आहेत. करंट रन रेट बरोबर 13च्या घरामध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 9.21. म्हणजे येथून पुढे 9 ते 10 धावा जरी प्रतिषटक घेत आहेत तरी देखील विजयाच्या दिशेने प्रस्थान करू शकतात. म्हणजे मोठे फटके खेळण्याची तितकीही आवश्यकता नाहीये. फलंदाजी करणाऱ्या संघाने जर सिंगल डबलला प्रॉपर व्हॅल्युएशन दिलं तर विजयापर्यंत पोहोचू शकतात. परंतु गेम अवेअरनेस किती दाखवणार हे देखील आवश्यक आहे. जो गेम अवेअरनेस विराट कोहली यांनी दाखवला होता इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच मध्ये, तर दुसऱ्या बाजूने अमोल तो सामन्याला सहजासहजी सोडणार नाहीये. ग्रँड फिनालेचं हे थरार नाट्य सुरू झालंय. वन्स अगेन बॉलर तयार. षटकामधील पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग रनवेवर अमोल सापळा रचायला सुरुवात केलाय. मासा जाळ्यामध्ये गुंतवायचा आहे. अक्षय करिता एक डीप मिड विकेट घेण्यात आला, एक डीप स्क्वेअर लेग घेण्यात आलेला. डीप एक्स्ट्रा कव्हर देखील. परंतु अक्षयने आपला गेम प्लॅनच बदललाय. डिरेक्ट हिट होऊ शकेल का? खूप मोठा मोमेंट असू शकला असता. जर इथे डिरेक्ट हिट झाली असती तर अक्षयला परतावं लागलं असतं तंबूच्या दिशेने. ज्या क्षणाला अक्षयचा झेल सुटलाय त्यानंतर त्याने एकाही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तो सिंगल डबल खेळू लागलाय. ठाऊक आहे मॅचला आपण डीप मध्ये घेऊन जायचं आणि गोलंदाज 6 चेंडूंमध्ये 2 तरी चुका करणारच आहेत. 1 ते 2 फुलटॉस तुम्हाला मिळणार आहेत आणि अक्षयने आपला गेम प्लॅन बदललाय. 47 धावा, 1 गडी गारद. किरण सादळे सेकंड विकेट करिता पार्टनरशिप या ठिकाणी मात्र रंगवण्यास सुरुवात झालंय. Once again switch hit. क्या बात है. किरण सादळेच्या बॅट मधून गुलाब, ख्वाब, शबाब, ऐतमाम क्या क्या है. मैं आ गया हूं कागल का मैदान अपने नाम करने के लिए. बताओ गेंदबाजो मेरे लिए इंतजाम क्या क्या है. किरण सादळे तो थांबायचं नाव घेणार नाहीये. जबरदस्त हा षटकार आणि येथून मात्र सांघिक अर्धशतक देखील परिपूर्ण. 53 धावा आहेत फलकावर. येथे वाईट बॉल, खराब चेंडू.
पंच दर्शवित असताना हॉटेल न्यू डेझल स्वर्गीय नायक 11 कागल टीम थोडीशी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तर पोहोचलंय. अक्षय वाटारकर 9 चेंडू 18 धावा, किरण सादळे 10 चेंडूंमध्ये 25 धावांची वादळी खेळी या ठिकाणी साकारताना पाहायला मिळत आहेत. सैराट खेळी, जबरदस्त फलंदाजी किरण सादळे यांची या ग्रँड फिनाले मध्ये. पुन्हा एकदा कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट मध्ये हलकासा अटकाव, गतिरोधक निर्माण केलं. तत्पूर्वी सिंगलच मिळाले. विकेट 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 घ्यावी लागेल. जास्त पर्याय शिल्लक नाहीयेत कारण धावफलक तब्बल 55 या अंकावर जाऊन विसावलंय. येथून विजयासाठी 34च धावा करायच्या आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर तब्बल अजूनही 25 चेंडूंचं येणं शुल्लक आणि 25 चेंडूंमध्ये 34 धावा. अभी नाही तो कभी नाही. जे काय करायचंय ते आत्ताच करायचंय. अक्षय वाटारकर याने मात्र संयमी धोरण स्वीकारलेलं आहे. एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिवलय डॉक्टर तुषारजी भोसले सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. अधिकृत अधिपती सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. समोर जी LED आपल्याला दिसते ती सरांनी सौजन्य केलेली आहे आणि ऑन स्क्रीन देखील सुंदर दृश्य आपण पाहतोय. सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल चे अधिकृत अधिपती आदरणीय तुषारजी भोसले डॉक्टर साहेब, एक उच्च विद्या विभूषित व्यक्तिवलय सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नामदार चषक कागल मध्ये जे समोर LED वॉल आपल्याला दिसते ती सरांनी सौजन्य केलेले आहे. एक दानशूर असं हे व्यक्तिमत्व. सामन्याची परिभाषा आपण तपासून बघूयात. येथून चांगली टोटल एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. दर्दी प्रेक्षक तुम्हाला दाखवले जातात. हा मानवी समुद्र आहे. येणाऱ्या कितीतरी वर्षांमध्ये अक्षय शेळके साहेब मात्र खुश असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील खुश असेल. एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या कागल गावामध्ये एक दर्जेदार स्पर्धा परिपूर्ण व्हावी. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची आवश्यकता आणि ती स्वप्न पूर्ती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निखिलजी कुसाळ साहेब, प्रशांत दळवी साहेब, राहुल सूर्यवंशी साहेब, रुपेश जिपोते, अजरुद्दीनजी तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, धीरज खोत, अमोल शेलार, ब्रह्मा भोगुलकर, दिलीप निंबाळकर, विनायक वणकर, निलेश कुसाळ, सागर माने. यस बॅटिंग पॉवर प्ले देखील त्या ठिकाणी अप्लाय करण्यात आलेला आहे. पंचांच्या माध्यमातून सागर माने, अतिश कांबळे, रणजित विटे, अजिंक्य शेळके, योगेश शेळके, अक्षय पाटील. सर्वात महत्वाचं नाव आदरणीय सन्माननीय अक्षय शेळके साहेब प्रेम, एक मास्टर माइंड, किंग मेकर पर्सनॅलिटी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, नियोजक, सूत्रधार, शिल्पकार, धारकरी आणि या सरांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा खऱ्या अर्थाने लल्लन मकवाना यांना कोण विसरेल. ग्राउंड स्टाफ म्हणून त्यांनी केलेली मेहनत देखील दर्जेदार. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय जिथे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 34 धावांचं टार्गेट समोर. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर मयूर. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने किंग ऑफ पनवेल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सबसे कातिल अमित पाटील. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. खूप चांगला झेल या ठिकाणी परिपूर्ण केलेला आहे. पनवेल क्रिकेटचा मुक्त करारी वाघ त्याचं नाव आहे अमित पाटील आणि या वेळेला खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतात. खूप मोठा प्रवास करून आलेले आहेत मुंबईवरून थेट. आज मात्र कागल नगरीमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून अमित पाटील यांना आपण पाहतोय आणि इथं सुंदर झेल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. आता 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांचं टार्गेट समोर आहे. 23 चेंडू 34 धावा. प्रेक्षकांना कुठे जाऊ नका. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. इथून आणखीन 1 ते 2 विकेट जर आले तर या मॅच मध्ये परिपूर्णरित्या कमबॅक करू शकतात आणि ते पुनरागमन करावं लागेल गोलंदाजांना. कारण आज जर तुम्ही पराभूत झाला तर 1 वर्ष तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात, 8760 तास असतात, 5,25,600 मिनिटे असतात, 31,53,00,000 6,000 सेकंद असतात. एवढा मोठा कालावधी जर तुम्हाला थांबायचं नसेल तर आज जिंका. 23 चेंडू 34 धावा, 34 धावा 23 चेंडू. जे काय करायचं ते आजच करायचंय.
वायडिश लॉंग ऑफ झोन मध्ये वन्स अगेन सबसे कातिल किंग ऑफ पनवेल अमित पाटील बॅक टू बॅक 2 चेंडू 2 झेल परिपूर्ण करतोय. आता मात्र सामन्याची रंगत वाढू लागलेली आहे. अचानक 2 विकेट आलेले आहेत. आता 22 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण तयार झालेलं आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. हेच तर क्रिकेट. येथून जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण होते तर अजून मजा येईल या मॅच मध्ये. बघा थांबता कामा नये. थांबला तो संपला. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा अवकाशात उडेन मी. अडवू शकेल या वादळाला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरीही वाट चालतो आहे. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन या सामन्यामध्ये नव्याने मी हॅट्रिक घेईन मी हे सामर्थ्य नाशवंत नाही. ह्या इच्छा शक्तीनेच खेळायचंय. समोरचा संघ जर चांगली बॅटिंग करू शकतो तर आपण चांगली गोलंदाजी का करू शकत नाही. येथून विकेट हॅट्रिक साठी प्रयत्नशील राहावं लागेल मयूरला. 2 चेंडूंमध्ये 2 हादरे लागलेले आहेत. अमित पाटील यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 झेल सातत्यपूर्ण रीतीने परिपूर्ण केले. आता हॅट्रिक बॉल आहे. बघूया मयूर आज इतिहास रचतोय का. नव्याने फलंदाज रोहित. हा क्या बात है क्या बात है. गेम चेंजिंग ओव्हर ठरू शकते. येथून सामन्याला कलाटणी मिळू शकते. यू टर्न मिळू शकते. होय मन मचल के बन गया मोर. दर्शक मचा रहे हैं शोर. क्रिकेट में क्या चाहिए और. विकेट विकेट डॉट है. वाह 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 वाह. तूच रे छावा मयूर भावा. सध्या तरी कागलच्या मैदानामध्ये तुझीच हवा. 2 विकेट 2 डॉट. बघा सामना होता कुठे आणि पोचू लागलाय कुठे. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 20 आणि त्या 20 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 धावांचं टार्गेट. मयूरचा पुढील बॉल. वेगवान गोलंदाजी करतोय. काय वेग आहे काय वेग आहे. काय जबरदस्त हा वेग आहे. AK-47 गोलंदाज मयूर बनलेला आहे मशीन गन. दे दणादन सनासन फनाफन. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे शांत आणि ठप्प करणारे षटक आहे. 5 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 2 विकेट घेतलेले आहेत. दशरथ धोत्रे एका षटकामध्ये 3 विकेट आणि निर्धाव षटक हाताळलं होतं. मयूर शिलार यांच्या शेवटच्या चेंडूवरती फटका तर चांगला खेळलाय बॅटरने. गतीचा फायदा उचलला होता आणि तत्पूर्वी चांगलं रोटेशन आपल्याला बघायला मिळालं. 6 चेंडूंमध्ये मयूर शिलारने केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. प्रेक्षकांना गोलंदाजी आवडली असेल तर मयूर करता टाळ्यांचा गजर व्हायला काहीच हरकत नाहीये. खूप सुंदर स्वरूपाची गोलंदाजी राहिलेली आहे. मयूर शिलार वेल डन. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. या 18 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 32 धावा करावे लागतील. आता वेळेचा विचार आपण करूयात. किती वेळ खर्च करण्यात आलेला आहे तर बरोबर 3/0. 30 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत आणि हा सामना 8 षटकांचा म्हणून बहुधा अतिरिक्त वेळ असावी. आणि संयोजन समितीच्या अगदी नियमावलीनुसार पण आपला इशारा काय संयोजन समिती 40 मिनिटं म्हणताय. आपलं म्हणणं काय 40 मिनिटं. ओके धन्यवाद. 30 मिनिटे झालेले आहेत. 40 मिनिटे जर खर्च करण्यात आले त्यानंतर एक क्षेत्ररक्षक बाय डिफॉल्ट जो 30 सर्कलच्या अलीकडे घेतला जाईल. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या 32. आणखीन एक थ्रिलर आणि त्या थ्रिलरच्या दिशेने आपण वाटचाल करू लागलेलो आहोत. मयूरने जे षटक हाताळलं खरोखरच क्रिकेटच्या या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात ते षटक लिहिलं जाईल. कारण संघ अडचणीमध्ये होता. जर आपण विचार केला 24 मध्ये 34च करायचे होते आणि तेव्हा मयूर शिलार गोलंदाजी मार्कवर आले. केवळ 2 धावा दिल्या आणि सामन्याला अगदी यू टर्न मिळवून दिलाय. आता 18 मध्ये 32 करायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक फार चांगलं वाक्य आहे. इतिहास जो आहे तो फक्त लढणाऱ्या लोकांचा लिहिला जातो. रडणाऱ्यांना कोणी विचारत नाही. म्हणून आता लढावंच लागेल या मॅच मध्ये आणि मयूर शिलारने लढाऊ भूमिका घेतलेली आहे. जसं 4 फेब्रुवारी 1670 मध्ये आपण पाहिलं मुलाचं लग्न तोंडावरती आलं होतं परंतु
नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे म्हणाले आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आणि तेथे भूमिका मयूर शेलारने देखील तेच घेतलंय. त्याला पराभव मंजूर नाहीये. केवळ 2 धावांचं षटक हाताळलं. आता 18-32चं समीकरण आहे. बॉलर तयार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. ओहो हो, प्रयत्न चांगला होता परंतु हे फास्ट आउटफील्ड आणि त्या फास्ट आउटफील्डमुळे अक्षय वाटारकर, विसरू नका अक्षयला जे जीवनदान मिळालंय या सामन्यामधील टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतोय. एक झेल सुटलाय आणि तो झेल या ठिकाणी महागडा पडू लागलेला आहे. आता अक्षय मात्र जखमेवरती मीठ चोळू लागलेला आहे. जख्म छुपाना भी एक हुनर है क्योंकि यहाँ पे हर मुट्ठी में नमक है. आणि अक्षय वाटारकरला मिळालेलं जीवनदान कदाचित महागडं ठरेल या मॅच मध्ये. 61. चांगली गोलंदाजी होते. कृष्णा त्यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलेलं. आपल्या रनवेवरून अगदीच तिखट गोलंदाजीचं, स्पायसी गोलंदाजीचं पृथक्करण करतात. खूप चांगली मॅच आहे. अंतिम लढत जिथे 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28ची निकड. खडे खडे खेळले गेले होतं. तितकंच चांगलं कनेक्शन जुळून आलं नव्हतं. सिंगलच येणार. चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्ही बघा. चांगल्या रीतीने चेंडूला थांबवतायत. फेकी देखील तितक्याच तन्मयतेने केली जाते. क्रिवी शीघ्र गतीने, अतिद्रुत गतीने, अचूकतेच्या मोजमापासहित, मापदंडासहित परफेक्ट थ्रो आपल्याला बघायला मिळतात. चांगली लिडरशिप बघा. ISPLचा जो सुपरस्टार आहे येथे आपण पाहू शकाल अमोल निलगुडे पूर्ण एक्सपिरियन्स झोकू लागलेला आहे, शेअर करू लागलेला आहे. हे आवश्यक. कप्तान चला सिनातान जो कॅप्टन असतो त्याने संघाकडून चांगलं प्रदर्शन करून घेतलं पाहिजे. आणि येथे आयकॉन खेळाडूचं तुम्ही एकंदरीत संपूर्ण संघाला मार्गदर्शन बघा. कशा रीतीने सापळा रचायचा आहे, कोणत्या ठिकाणी कुठला क्षेत्ररक्षक ठेवायचा आहे हे अमोलला खूप चांगलं ठाऊक आहे. कारण तो ISPL खेळून आलाय, खूप मोठी स्पर्धा खेळून आलाय आणि क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो त्याला चांगलं ठाऊक आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि त्या अनुभवाला युटिलाइज केलंय या मॅच मध्ये अमोलने. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 षटकांमध्ये या सामन्याची रंगत एका असीम उंचीच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. बघा चेंडू तुम्हाला दाखवला जातोय गुडलँड स्पॉट वरून खूप चांगल्या रीतीने राईज होत असताना. $62. लवले 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 बॉलिंग. नचबली याचं दृश्य सुरू झालंय. आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये फलंदाजाला बंदिस्त करण्याचं कार्य कृष्णात जो गोलंदाजी करतोय निष्णात या मॅच मध्ये. तरबेज गोलंदाजी उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपामध्ये उच्च स्तरीय, उच्च श्रेणीय, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि ह्या 13 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर अजूनही करायच्या आहेत 27 धावा. सामना होता कुठे येऊन पोहोचलाय कुठे. रिक्वायर्ड रन रेट आता 12 पेक्षा जास्त आहे. खडे खडे खेळलेत. मिड विकेट परिकक्षेच्या वरून ब्रँड ऑफ चिंचवाड रोहितच्या बॅटमधून आलेला आहे षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने सामन्याची परिभाषा पुन्हा एकदा बदलून गेली. कारण जिथे 13 मध्ये 27 करायच्या होत्या तिथे 12 मध्ये आता 21 राहिलेल्या आहेत. या आधी देखील आपण पाहिलं होतं जी फर्स्ट सेमी तिथे देखील 12 मध्ये 21च राहिल्या होत्या. आता फायनल मध्ये देखील 12 चेंडू आणि 21 धावा. आदरणीय सन्माननीय डॉक्टर तुषारजी भोसले सरांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांच्याच पुण्याईने आणि दानशूर वृत्तीमुळे समोर LED वॉल आपण पाहतोय. सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिकृत अधिपती सरांचे पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. इथून स्टंप चेंज केले जातात. चांगल्या LED बेल देखील बघा. एका बाजूने LED वॉल आणि हे दृश्य तुम्ही बघा सध्या ऑन स्क्रीन. सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल चे अधिकृत अधिपती डॉक्टर तुषारजी भोसले साहेब एक उच्च विद्या विभूषित
व्यक्तिमत्व. डॉक्टर म्हणजे माणसाचा दुसरा जन्मच असतो आणि कितीतरी रुग्णांची अहोरात्र सेवा करणारं हे व्यक्तिबलय आहे. सरांच्या कार्याला पुनश्च एकदा समालोचन कक्षेतून, संचालन कक्षेतून मनपूर्वक वंदन आहे, अभिवादन. आपुलकीची रुग्णसेवा ही टॅगलाईन देखील आपल्याला पाहायला मिळते या रुग्णालयाची. आणि त्यानंतर बघा काय विहंगम दृश्य तुम्हाला दाखवलं जात आहे नामदार चषकाचं. हे चक्षु विहंगम दृश्य आहे. ग्रीन लशने शृंगारलेलं छत्रपती शाहू क्रीडांगण कागल तुम्ही सध्या मेगा स्क्रीनवरती पाहू शकतात. फ्लड लाईट्स मध्ये वा, नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी अशी दृश्यात. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने, जिथे स्टंप चेंज करण्यास सुरुवात झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता. 1975 मध्ये वर्ल्ड कप या संकल्पनेला सुरुवात झाली. 1975 19 वेस्ट इंडिजचा दबदबा राहिला. 1983 मध्ये भारताने आपल्या नावावरती विश्वकरंडक केला. 1987 मध्ये ऑस्ट्रेलिया, 1992 मध्ये आपण पाकिस्तान संघाचा दबदबा पाहिला. 1996 मध्ये श्रीलंका, 99, 2003, 2007 सलग 3 वर्ष ऑस्ट्रेलिया. 2011 मध्ये भारत पुन्हा एकदा अगदी आपला दरारा प्रस्थापित करत असताना बघायला मिळाला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2019 मध्ये इंग्लंड आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया. हा वर्ल्ड कपचा इतिहास आहे. परंतु हा नामदार चषक कागलचा वर्ल्ड कप जाणार तरी कोणत्या बाजूने आहे अजूनही सुनिश्चित नाहीये. बघा या स्पर्धेतले शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, परंतु आपण सांगू शकत नाही की नक्की कोणता संघ विजेता होणार आहे. ही स्पेशालिटी आहे या स्पर्धेची. प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला आहे. 12-21 हे इक्वेशन आणि 12ला जर उलट केलं तर 21 होतात, 21ला उलट केलं तर 12 होतात. उलटा पुलटावाला मामला आहे. आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर सूरज, नावाप्रमाणे गोलंदाजी देखील करावी लागेल. वेळेचा विचार जर आपण केला तर 38 मिनिटं झालेले आहेत. आता 2च मिनिटं उर्वरित आहेत. शॉट ऑन पोल आणि बिटवीन द गॅप चेंडू सीमा रेषा पार. अक्षय वाटारकर, सुपरस्टार आयकॉन, जिल्हा सातारा, तालुका फलटण, गाव बरड, ज्यांनी लोटलेले आहे प्रतिस्पर्धी संघावरती खूप मोठी दरड. आणि या चौकारासहित आता मात्र चेंडू 11 आणि धावा 17 असं इक्वेशन तयार झालंय. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, एक झेल की कीमत, एक झेल की कीमत आप क्या जानो. अक्षयचा एक झेल सुटला आणि तेथून पुनरागमन करणं थोडंसं कठीण. विचार करा जर तो झेल टिपला असता मॅच अजून देखील बनवू शकते. लॉफ्ट हाय फाय टाटा बाय बाय इनटू द स्काय. वा 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 वा, अक्षय वाटारकरच्या बॅटमधून आलाय षटकार. आता मात्र सामन्यामधील हवा काढून टाकलेलं आहे, कारण धाव फलक प्रचंड गतीने जाऊन विसावलेला आहे तब्बल फलकावर 78. आता 11च करायच्यात, 11 करायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 10. 2 चेंडूंमध्येच बघा पब्लिक हे सब जनते, या गोष्टीचा उल्लेख मी आधीच केला होता. पब्लिक हे सब जनते उठायला सुरुवात केलेलं आहे. परंतु हे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो 30 मध्ये 30 झाल्या नव्हत्या, येथे 10 मध्ये 11. आणखीन काही चमत्कार घडेल का आपण बघूयात. गोलंदाजी करणारा संघ तो देखील प्रयत्नशील राहणार. सूरजचा पुढील बॉल. अक्षयने काय बॅटिंग केली, 15 चेंडू 33 धावा, ते देखील फायनल मध्ये. का माझ्या आयकॉन म्हणून निवड केली जाते ते पूर्णपणे दाखवून दिलंय. ते देखील सिंगल तर येणार. नजर हटी, दुर्घटना घटी. जबरदस्त पद्धतीने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. ग्रँड फिनाले मध्ये 35 धावांची जी खेळी आहे लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय वाटारकरची थोडीशी गौतम गंभीरची आठवण करून देतात. 2011 मध्ये 97 धावांची खेळी साकारले होते ग्रँड फिनाले मध्ये. येथे अक्षयला तुम्ही बघा 16 चेंडूंमध्ये 35 धावा केलेल्या आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 80 या अंकावर. आता विजयासाठी 9 चेंडू 9 धावा, 9 चेंडू 9 धावा. प्रेक्षक राजे निरोप घेऊ लागलेले आहेत. आणखीन काहीतरी रंजकता लपलेली आहे का? काळाच्या पडद्यावर नक्की काय दडलंय? वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. आता वेळ आपल्याला काय दाखवते ते बघूयात. सूरजचा पुढील बॉल.
बॅक ऑफ द हँड स्लोवर वन वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने ओ हो 2 वेळा मिळालेला आहे जीवनदान. हा दुसरा झेल सोडलाय. इर्षादजी, आज जेव्हा मी दुपारनंतर येथे आलो, मला नाश्ता दिला. मी नाश्त्यामध्ये बिर्याणी खाल्ली आणि अक्षय वाटारकरने नाश्त्यामध्ये नशीब खाल्लेलं आहे. नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलाय. त्याला 2 वेळा जीवनदान मिळालंय, ते देखील ग्रँड फिनाले मध्ये. आणि हे जीवनदान संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा 81 धावा कंप्लीट. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो निश्चित तौर से हार जाओगे मैच. झेल टिपणं फार निर्णायक मानलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. रोहित या वेळेला स्ट्राईकला रोटेट करणार. 82 धावा परिपूर्ण. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा करायच्या आहेत 7. कोणता संघ जाणार आहे बाहेर, कोणता संघ राहणार आहे आत, कुणाच्या नावावरती आहे 1,51,000 आणि कुणाच्या नावावरती आहेत 1,01,000. भरपूर यक्ष प्रश्न आहेत. 7 चेंडू 7 धावा. मॅच बनवू शकते 7 मध्ये 7. मी बऱ्याचदा समालोचन करत असताना अशा सामने पाहिलेले आहेत ते 7 चेंडूंमध्ये 7 धावा झालेल्या नाही आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि या वेळेला यष्टी रक्षकाच्या कवेत. अक्षय वाटारकरला 2 जीवनदानं मिळाली, त्यामुळे त्याने 36 धावांचा सैराट निर्माण केला. खूप चांगली बॅटिंग. आणि आता बघा या सामन्याची परिभाषा काय. चेंडू शिल्लक आहेत. आता वेळेचा विचार देखील आपण करूयात. आणि वेळेचा विचार जर आपण केला तर 40 मिनिटे उलटून गेलेले आहेत, म्हणून 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवता येतील. सामन्याची परिभाषा 6 चेंडू 7 धावा. ग्रँड फिनाले. आता गोलंदाज आपण बघूयात नक्की कोणता समोर येतोय. 6 चेंडू 7 धावा. सामना बरोबरीत सुटला तर नो डाऊट सुपर ओव्हर या स्पर्धेचं प्लेइंग कंडिशन. आणि या शेवटच्या षटकामध्ये बघा आता जी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग परिपूर्ण झाली तिथे साहिल मोमीन होतं. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या होत्या आणि 6 मध्ये 8 धावा झाल्या नव्हत्या. हा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 2,51,000 प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेचा अगदी ज्वलंत इतिहास आहे. येथे 6 मध्ये 7 करायच्या आहेत. आणि बॉलिंग रनवेवरती कोण आहे तर ISPL चा सुपरस्टार आहे अमोर निलगुडे. म्हणून मॅच 100% रोमांचक होणार ही दाट शक्यता आहे. 40 मिनिटे उलटून गेलेलं म्हणून 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे राहणार. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश मुकाबला. रोचक, रोमांचक, रोमहर्षक ही लढत. 6 चेंडूंमध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघा न हरता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा हार मानावी लागते. येथे ते प्रयत्न, कारण लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द या सर्वांवरती प्रभावी आहे. हवी आहे ती मेहनत करावी लागेल गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव परिपूर्ण झालेली आहे. 5 चेंडू 6 धावा. एका बाजूने अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचं क्षितिज वलय गाजवणारा अमोल निलगुडे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल साहिल. स्वतः साहिल आहेत. स्वतःचं औषधात साहिलला मात्र पाजलं जाईल का या मॅच मध्ये ते आपण बघूयात, कारण त्यांनी 6 मध्ये 8 डिफेंड केलेले आहेत. चांगला फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने साहिलच्या बॅट मधून, परंतु काय क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. अफलातून स्वरूपामध्ये या चेंडूला मात्र थांबवण्यात आलंय. परंतु जोपर्यंत चेंडू गॅदर केला जाईल, फेकला जाईल, ट्रिपलचं रोटेशन देखील झालं आणि या तिहेरी सहित प्रोग्रेस कार्ड वरती तब्बल 86 शाही धावा. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत बरोबर 4 धावा करायच्या आहेत 3. 4 चेंडू 3 धावा. आणि बघा फलंदाजी मार्क वरती कोण
तर रोहित ज्याने 2 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना 9वा खेचून सामना जिंकवला होता. असा चिंचवाडचा ब्रँड आणि या संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस, तारणहार, फिनिशर, गेम चेंजर, चेस मास्टर रोहित ऑन स्ट्राइक. 1,51,000. आदरणीय प्रकाशरावजी गाडेकर बापूजी पुरस्कृत ह्या पारितोषिकाचा मानकरी नक्की कोण? ते फारच आगळा वेगळा फटका बघायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला अगदी बॅटवरती हा चेंडू प्रयोग झाला होता. पुन्हा एकदा सिंगलच येते. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात है, क्या बात है. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. अजूनही विजेता सुनिश्चित नाहीये. विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आदरणीय हसन असो मुश्रीफ साहेब, नामदार चषक कागलचा नक्की विजेता कोण? वाह वाह वाह. येथे मात्र आलेला आहे डॉट. गेंद और बल्ले के बीच में छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. हजारों दर्शक है हमारे संग, रंग में डाल दिया है भंग. 2 चेंडू 2 धावा. क्रिकेटची रंजकता, धक 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 धक. रोचक, रोमांचक, चित्ताकर्षक, चित्तवेधक सामना. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. 2 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येथून खेळ खल्लास. 1,51,000 रुपयांचा मानकरी नामदार चषक कागल आपल्या नावावरती केलंय. मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये हॉटेल न्यू डेझल स्वर्गीय नायक 11 कागल. कॉंग्रॅच्युलेशन.